तर नमस्कार पब्लिक, आम्ही सर्व फोटोग्राफर मित्र जमलो होतो आणि आलो होतो राहुल भाऊ त्यांच्या घरी। मग तर काय, सागर भाऊ यांनी आणले होते डोंगराच्या काळी मैना आम्हाला खायला। पार्टीचे अध्यक्ष सागर भाऊ मांडळे होते म्हणून त्यांच्यावर रोड तर राहणारच ना। मग फायनली चिकन साठी लागणारे साहित्य घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या जागेवरती। मग तर काय पब्लिक, गाडी चालवताना भाऊला अशी फिलिंग येत होती की जसं समृद्धी महामार्गावर गाडी चालवतोय भाऊ। अब चाहे जिंदगी ऐसी जी, अब चाहे जिंदगी। आकाश दादांना म्हटलं आता मोबाईलला हिट झाला माझा, तुम्ही 2-4 शॉट घेऊन घ्या ड्रोननी। आणि चिकन खायच्या नांदात तर गोपाल भाऊंनी सॉक्स घालून एंट्री केली पाण्यातून। सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है। अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है। अब है जो है वो समा है, तुम रह सके। फायनली आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो बरं का राव। जिंदगी ऐसी जी, अब चाहे जिंदगी। मजनू क्या कर रहे हो तुम? किसी को भी फोन करते हो, कुछ भी मांगते हो। आपले आकाश दादा, महेश दादा आणि विकी दादा निघाले ना पुण्याचा मार्ग निवडायला। गजब बेइज्जती। ये फंस गया सीएम। अच्छा, मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ। पाणी तर आणलं गेलं होतं, पण आता आम्ही निघालो होतो चूल पेटवण्यासाठी लाकड घ्यायला। आमचे महेश भाऊ तयार होते लाकड उचलण्यासाठी। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। मग तर काय, आता सर्व आणून झालंच होतं, आता लागलो कांदे कापायला। चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू। आधी मस्तपैकी आम्ही जाळ लावून घेतला आणि पुढच्या कार्यक्रमाला केली सुरुवात। अगोदर मस्तपैकी कांदा वगैरे फ्राय करून घेतला। हे बघा पब्लिक, आम्ही तर कधी भाजी बनवली नव्हती, पण आमचे आचारी राहुल दादा यांनी खूप कष्ट घेतले आमच्यासाठी। आणि ती भाजी बघून शिजायच्या अगोदरच तोंडाला पाणी सुटत होतं ना राव। मग फायनली आमची भाजी झाली होती तयार। 8 किलो चिकन आणि खाणारे होते फक्त 7 जण। कुठं खाल्ले गेलं राव, पडलं ना सर्व। अभी मजा आएगा ना। आमच्यात होत्या 2 पार्ट्या, एक होते नॉन व्हेज खाणारे आणि दुसरे होते व्हेज खाणारे। व्हेज खाणाऱ्यांसाठी वहिनींनी छान अशी एकदम टेस्टी भाजी बनवून दिली होती त्यांच्यासाठी। भाजी इतकी टेस्ट होती ना राव, त्यांना भाजीच कमी पडली। आणि आम्ही नॉन व्हेज खाणारे इतके मजबूत जेवलो ना राव, उठताच ना आम्हाला नंतर तर। फायनली आमचं जेवण झालं आणि आम्ही लागलो नाचायला। तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं। मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी बड़ा देखिए। सागर भाऊंचा असा विषय होता की नाचायला बँड लावूया, तर त्यांना असं म्हटलो, अरे जाऊ दे, कशाला पैसे वाया घालता, मी आहे ना वाजायला। फायनली आमच्या शेट लोकांचं झालं नाचून, आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे।
आणि जर तुम्हाला लोकेशन जाणून घ्यायचं असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आता फायनली सगळं झालं आणि परतीच्या प्रवासाला चाललो आम्ही घरी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे परतीचा प्रवास कसा असतो. आणि जाता जाता आमच्या स्वरूप भाऊंची यांची भयानक मस्ती. तर चला मग पब्लिक, झाला आमचा पूर्ण व्हिडिओ फायनल. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि आमच्या फोटोग्राफी परिवाराचे मनापासून धन्यवाद. रुको जरा, सबर करो. सगळ्या बोले, सगळ्या बोले. वंदे जय जवान, जय किसान.